आपली मान अपोजिट साइडला तुमचं ब्रीथिंग अशी मान फिरवायला लावतात. राईट. हे ऑब्झर्वेशन आहे. आपण पोलीस आहोत, आपल्याला ऑब्झर्वेशन हे मोस्ट आहे. ते इथून काळजी घेतो काही ठिकाणी. आणि तुम्हाला चेकअप केल्यानंतर असं झाल्यानंतर लगेच त्या टप्प्यावर एका बास्केटमध्ये जाऊन मागे हात धुतो, डबे हात धुतो, परत येऊन आपल्या घेऊन बसतो. काय ठीक. ऑपरेशन थिएटर मध्ये हात धुवून तू मास्क, डोक्यातली टोपी, काय गरज आहे? त्यांना माहिती आहे गोष्टी. आपण काय, आपण मर्च्युरीमध्ये जेव्हा आरोग्याचं शिरफाड करण्यासाठी जातो, पोस्टमॉर्टमसाठी जातो, आपण काय करतो? उचलून आणली बॉडी तिथपर्यंत, तिथून बॉडी उचलून आणली. प्लीज मोबाईल चालेल. तिथून एवढी बॉडी उचलून आणली, तुकडे तुकडे उचलून आणली आम्ही. हा बाबा लाशी पाहिजे किती त्या लाचो झोपा लागत होतो. मी झोपले शिपाई असताना आम्ही नाही. आता डायरेक्ट उठून मर्च्युरी टाकून जिथे लाश पडली तिथे झोपा लागत होतं. आज सिनियर जे एस साहेब आहे यांना लोकांनी त्या नोकऱ्या केल्या असतील. नागपूरमध्ये पण माझे वडील एस पोलीस मध्ये आले, त्यांनी त्या केल्या. तर ही काळजी ते डॉक्टर घेऊ शकता. आपण पाहतो समोर होतं, आपण घेतो का? थोडस पूर्वजांच्या विषयी आपण जर बोललो, आपल्या घरी जेव्हा एखाद्या व्यक्तीची, आदरणीय व्यक्तीची, प्रिय व्यक्तीची डेथ होते जर झाले आणि त्यांच्यातला आपल्यातला एक मुलगा किंवा त्या मृत व्यक्तीचा कोणी आवडता व्यक्ती लांबचा राहणार आहे, तो घरी आता येण्यासाठी वेळ आहे, त्याच्यासाठी अंत्ययात्रा थांबवली आहे. त्या प्रेताची काळजी किती घेतली जाते? का काय काय घेतलं जातं तुम्ही बोलाल कोणी? नाकामध्ये गोळी घातल्या जातात, कानामध्ये गोळी घातल्या जातात, तोंडामध्ये झाकलं जातं, डोळे उघडे असते तर बंद केलं जातं. आता आणखी पुढे मीठ लावलं जातं, आणखी पुढे लोणी लावलं जातं, तूप लावलं जातं, बरोबर आहे. निलगिरीचं तेल लावलं जातं. पोस्टमॉर्टम केल्यानंतर पोस्टमॉर्टमची बॉडी झाली तर तिला बर्फात ठेवले जाते. आहे प्रकारे काय काय तुम्ही जर डोळे दान केले, मरणोत्तर डोळे दान जर केले, किती तासात ते डोळे काढले पाहिजे माहितीये? 8 तास. 8 तासाच्या आत. आदरणीय कैलासिंग परदेशी यांनी मरणोत्तर डोळे दान केले होते. माझे गुरु केले होते 8 तासात. मग 8 तासात ते डोळे का काढले जातात? शरीराच्या पेशी सगळे मृत होऊन जातात, शरीर थंड पडत जातं, शरीर डिकम्पोज होत जातं. आता शरीर डिकम्पोज होत जातं म्हणून मी बरेच डॉक्टरांना विचारतो का शरीराचं डिकम्पोजिशन कोणत्या पार्ट पासून तयार होतं, कोणत्या पार्ट पासून तयार होतो, कुठून सुरुवात होते डिकम्पोज होणं, शरीराचा कोणता पार्ट अगोदर डिकम्पोज होतो, कोणता पार्ट सडतो. वेगवेगळ्या डॉक्टरांनी मला वेगवेगळे उत्तर दिले, मला ते उत्तर अजून मिळत नाहीये. म्हणजे मी सांगू शकत नाही की या भागातून ते होतं. परंतु कालच्या लेक्चर प्रमाणे 9 दरवाजे खिडक्यात त्यात मूर्ती बसवली. या 9 दरवाज्यातनच शरीरातले आतमधले सेन्सिटिव्ह अवयव जसे डिकम्पोज होत जातात, सडत जातात, ते इथून बाहेर येतात. म्हणून हे दरवाजे बंद केले जातात. त्याचप्रमाणे ते टाईट झाकून ठेवले जाते. ठीक आहे. ज्यावेळेस डेड बॉडीची आंघोळ करायची आहे त्यावेळेस त्याच्यापूर्वी दिवा लावला राहतो, अगरबत्ती लावली राहते, तिथे वातावरण शुद्ध ठेवलं जातं. घरातलं वातावरण शुद्ध राहिलं पाहिजे, प्रादुर्भाव होऊ नये. बरोबर होतं की नाही? आपण या गोष्टीकडे लक्ष देत नाही. हे आपल्या पूर्वजांनी लावलेले नियम आहेत. मुस्लिम समाजामध्ये तसेच प्रकारचा भाग आहे. आंघोळ करून त्या डेड बॉडीची आंघोळ केली जाते, ते कडक पाणी म्हणते. कडक कानमध्ये पाणी कडक आणणार रे. तो एखादा लाडात असलेला, प्रेमात असलेला, पाणी तर कडक आण रे भो, रडतो आणि तो म्हणतो कडक पाणी टाक, गरम पाणी टाका. जे काही वायर तिथे असते ते जळले पाहिजे, उठले पाहिजे. हळद लावली जाते त्यावेळेस. बरोबर आहे. हे जे आहे सगळं सायंटिफिक कारणाला अनुषंगून लावलेलं आहे. त्या समोर आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टी लक्ष करतो. आणि पुढे अंतराळात चालते, आकटा आहे, ते दूर होत जातं, ते व्हायरस पसरलेले. मुस्लिम समाजामध्ये पूर्ण टोटल झाकलेलं जाते, बौद्ध समाजामध्ये पूर्ण टोटल झाकलेलं जाते, फुलांच्या चादरीमध्ये वरून चादर झाकल्या जाते, त्याचे व्हायरस. हे सगळे सायंटिफिक कारणांचे कारण आहेत. अशा प्रकारचे न्यायचं, तशा प्रकारचे न्यायचं. दफनविधी करताना मीठ कडावर करणं बघितलं असेल तुम्ही. सगळ्यात चांगला उपाय तर जाळणं, डिस्ट्रॉय होऊन जातं. दफनविधी त्यामध्ये मीठामध्ये चांगलं डिकम्पोज होतं, त्यामुळे व्हायरस राहणार नाही.
इतक्या जर काळजी जर आपल्या याच्यामध्ये घेतल्या जाते, आपण जिवंत असताना आपल्या रुटीन व्यवहारामध्ये आपण काय काळजी घेतो का? घ्यायला पाहिजे. मग हे कधी? आज हेल्थ डे आहे. आज हेल्थ डे आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे 108 सूर्य नमस्काराचं आयोजन केलं होतं. ज्यांनी केलं त्यांना प्रमाणपत्र मिळालं जळगावमध्ये आज. आणि हे आदरणीय गुरुजी श्री रविशंकर यांनी पूर्ण जगामध्ये आज हा कार्यक्रम राबवला. पूर्ण जगामध्ये 108 सूर्य नमस्कार काढणं म्हणजे कमी गोष्ट आहे का? त्या माणसाला किती फिटनेस राहत असेल. नातू पंतूची एक महिला, तिने 108 सूर्य नमस्कार काढले. त्याचा विशेष सत्कार झाला आज. P7 टीव्हीवर न्यूज चॅनलवर राहिला आज कार्यक्रम. P7 हे काम म्हणून आहे. काम म्हणून असं की कुठेतरी आपण फिट राहावं. फ्रेशर कोर्स मध्ये सुद्धा योगासनाच्या क्लासेस चालत असतील. चालतो तुमचा? चालेल. आहेत आपले टीचर पण आहेत. योगासनाचे क्लासेस चालतात. पण आपण किती इंटरेस्ट घेतो? काम म्हणून इंटरेस्ट घ्यायचा, कशाला घ्यायचा? वेळ नाहीये. काल मी सांगितलं तुम्हाला 40 मिनिटं आपला 16 मिनिटाचं एक मेडिटेशन मध्ये तुम्हाला रिलॅक्स वाटायला लागेल. 16 मिनिटाच्या मेडिटेशन मध्ये सुदर्शन क्रिया तुम्ही 40 मिनिटाची सुदर्शन क्रिया जर डेली जर केली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होत नाही. पूर्ण टॉक्सिन ब्रेन मध्ये घेऊन अन्न, पाणी आणि वारा या 3 माध्यमातून आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन जातं. हे संसर्गजन्य रोग आहे. दुसरे पाहणं, बोलणं आणि ऐकणं या माध्यमातूनही शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचे व्हायरस वाय ते कसे? आता अन्न, पाणी, वारा हे तुम्हाला समजून गेलं. पण पाहणं, बोलणं, ऐकणं हे कसं? हे कसं सांगता येईल? पाहणं अशी ती गोष्ट जी तुम्ही पाहायला नको होती, ती तुम्ही पाहून घेतली, परंतु ते तुम्ही कोणाजवळ व्यक्त करू शकत नाही, सांगू शकत नाही. तुम्ही डिप्रेशन मध्ये या, तणावात या, टेन्शन मध्ये राहा, त्याच्यानंतर तब्येतीवर परिणाम तुम्ही व्यक्त करू शकत नाही. पाहणं, बोलणं तुमच्या अशा व्यक्तीला तुम्ही असं काय बोलून गेले, चुकून संतापात म्हणा किंवा मजेकीमध्ये म्हणा बोलून गेले, तुम्ही त्याची माफी मागू शकत नाही. तेवढा कमीपणा तुम्हाला वाटतो. त्या तुमचं मन तुम्हाला खाता तुम्ही चुकून बोलतो आहे व्यक्तीला. बरोबर ताई? त्या तुमची मनस्थिती काय असते? मला जेवण बोल लागत नाही, मी त्याला बोलून गेल्यावर मला चुकलं वाटतं, त्याला एकदम कसतरी वाटतंय, असं नाही बोलायला पाहिजे. त्या व्यक्तीचे रिॲक्शन काय राहायचं तुम्हाला बोलू शकत नाही, पण तुमचं मन तुम्हाला खातं बोलणं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऐकणं. आणि इथेच आपण खूप मोठा मार खातो. जसं ऐकलं तसंच आपले कणाकण लाईट लागतात. काय होतं काय नाही. परंतु काही प्रसंगात असं होते की आपण अशी जी गोष्ट आपण ऐकायला नको होती पण ऐकून घेतली, त्याच्यावर आपण काहीच प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नाही. अशा घटना कधी घडतात याचा विचार तुम्ही करा. कुठे घडू शकतात, आपलं कुठं चुकतं, कोणत्या व्यक्तीसोबत घडू शकते, आपला कोण रिलेटिव्ह राहू शकतो, या संदर्भात तुम्ही विचार करा. पण या सर्व गोष्टीचा विचार करताना परिणाम कुठे होतो? सगळ्यात महत्त्वाचा विषय, शरीर मनावर परिणाम झाला, शरीरावर परिणाम होणार. त्याच्यानंतर आपलं सप्लिमेंटरी मग आहेच. अमेरिकन डॉक्टर लॉबी आणि पांडे सरांनी सांगितलं होतं का ड्रिंक 30 ml सफिशियंट आहे. मी म्हणत आहे तुम्ही 30 घ्या, घेत नसाल तर काही घेऊ नका, आणि घेत असाल तर बंद करा. परंतु काय अरे काय प्रकार त्याच्यात किती घेतले पाहिजे? 30चा काय प्रकार आहे? याच्या स्पेशल लेक्चर आहे. 30च्या 30 ml तेव्हा सूत्र सांगितलं होतं का 30 ml वाईन 30 ml पाण्यात, इंग्रजी सूत्रामध्ये का ब्रिगेडियरने सांगितलं होतं कामठीला 30 ml wine in 30 ml water before mind 30 minutes as equal tonic none other than poison. काय होईल का? 30 ml 30 ml मध्ये होईल का? होईल का? 30 ml घेतली तर औषध होईल. 30 ml म्हणूनच 30 60
90 180 हे माप आहे. 200 ची काढून नाही काढली, 100चा का नाही, 90 काय तो 30चा का म्हणजे लार्ज पॅक स्मॉल पॅक 60चा काय तर 50 तर 100चा का नाहीये. कधी विचार केला का आपण? विचारा त्याला का हे का म्हणून माहिती 30च काय आहे, 25चं का नाही. खोबऱ्या तेलाचं माप घेतो, याचा तेला दुधाचं माप आहे 25चं आहे, 50चं आहे, 10चं आहे. हे 30चं काय आहे? कोणता विषय मानला? विषम संख्या आहे 30 म्हणून विषयाचं काम करते ते. 33 विषम संख्या. 25 हा भाग वेगळा आहे 2. पण 30 60 नंतर 90 म्हणून त्याने हे सूत्र टाकलंय. पर्सेंटेज आहे, टक्केवारी आहे. आणि अमेरिकन डॉक्टर लॉ यांनी पांडे सरांनी ते आम्हाला लेक्चर दिलं. ही गोष्ट कितीच करेल 30 60 90 आपलं चालतं का ते वन अशोक सरावाचा पिक्चर होता आहे फुल टाईट काय होईल मग आपण त्याच्यामध्ये त्याच्या काय काय उपमा द्यायच्या काय त्याचे देतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपलं खानपान. आता तुम्ही मला विचारायचं तुमचं काय, सगळं करून सोडलं म्हणून बोलतो. 3.5 लिटर पाणी छातीत काढलं. डॉक्टर निर्मल जयस्वाल यांनी माझी सायकोलॉजीच्या लेवलवर माझी ट्रीटमेंट आणि पूर्ण इंटरव्ह्यू घेतला. क्लिअर कट सगळं सांगितलं काय काय सोडणार, सगळं सोडणार. सोडलं. आठवली मध्ये त्यापासून थोडासा आता हा फिट आहे. आठवली सुदर्शन क्रिया जळगाव पोलीस दलातला एकमेव कर्मचारी आहे मी. आधी कैलासिंग परदेशी होती. आता एक ट्रॉफिकचे हवालदार येत आहे. त्यांची पूर्ण फॅमिली किती आहे. नुकतंच आम्ही एक जेडीसी वाला एक मोठा कार्यक्रम घेतला सत्संगचा. चांगला कार्यक्रम झाला. फ्री ऑफ कॉस्ट होता. चांगले प्रोग्राम ऑर्गनाइज होतात. स्वीपर पासून तर इंजिनियर डॉक्टर त्याच्यामध्ये आता आहेच. इंटेरियर ऑर्गन फिट. इंटेरियर आंतरिक अवयव ची क्षमता वाढवणं सुदर्शन क्रियामध्ये पॉवर आहे. आपल्याला वेळ नाही, बिलकुल वेळ नाही आपल्याला. कुठेतरी वेळ काढला आणि काही जर अशा जर काळजी जर घेतली आपण सक्षम राहू शकतो, सुदृढ राहू शकतो. कोणासाठी राहायचं आहे. तुम्ही जेवढी धडपड करून नोकरी करताय मित्रो, सिनियर ज्युनियर जे कोणी माझ्या आहे ते, तुम्ही जे काही धडपड करून नोकरी करताय, ज्या कष्टाने नोकरी करताय, कोणासाठी करताय. तुम्हाला वाटलं आहे माझी मुलगी इंजिनियर झाली पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, सगळं आहे ना, आहे की नाही, आहे की नाही. यावलकर दादांचा मुलगा डिवाइस झाला. काय म्हणतात ते, माझ्या मुलाला सॅल्यूट मारताना सगळ्यात मोठा आनंद. सुरेश सपकाळ दादांचा मुलगा जर्मनीला गेले, जपानला गेले. नेणार नाही का ते त्यांना एखाद्या दिवशी प्लेननी बसून. कायसाठी. हे तुम्ही जेवढं काय करताय कोणासाठी करताय, सोबत घेऊन जाताय. पण तुम्ही जर सक्षम सुदृढ जर राहिलात, मला आजारमध्ये झाला होता त्यावेळेस, त्या ह्याच्यामुळे सांगायचं राहिलं तो भाग, त्या घटनेमुळे मला आजार कसा झाला होता, ते पाठीत मार, बॉडीमध्ये टॉक्सिन, ते विषारी तत्व, इथे मार लागला होता आणि इथे झाली पॅक तयार. मला टोटल बोन टीबी झाला होता. 35 दिवस शेवटे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. खूप अभ्यास केला या गोष्टीचा मी, असं का झालं असेल. ट्रेनिंग मध्ये मार लागला, त्याच्यानंतर मोटरसायकल चालवणं आणि त्याच्यापूर्वी व्यसन, स्मोकिंग. वाचणार नव्हतो. माझ्या वडिलांना सांगून दिलं होतं, डॉक्टर निर्मल, आदरणीय निर्मल जयस्वाल माझ्यासाठी पूजनीय आदर्श व्यक्ती मानतो मी त्या व्यक्तींना. सांगून दिलं होतं माझ्या वडिलांना, वाचत नाही तरी वाचतात. तुमच्या जवळ हे तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय. म्हणून एक अजून शेवटचं सांगायचं असं की ज्यावेळेस 3 पट्टी एक स्टार किंवा तपासी अंमलदार जे कोणी आहे त्यांना एक रिक्वेस्ट आहे माझी, पोलीस कॉन्स्टेबल किशोर पाटील या नावाने सांगतो तुम्हाला की एक रिक्वेस्ट आहे का तुमच्या तपासाच्या बॅग मध्ये जसं तुमच्याजवळ पेन, लाख, कागद, कार्बन सगळं राहतं ना, ते एक हँडग्लोव्हचा जोड ठेवण्याची 2 ठेवा. एकच ठेवण्यापेक्षा 2 ठेवा, 2 मार्क्स ठेवा. म्हणजे तुमच्या सोबत जर एखादा शिपाई जर आला, इकडे दाबऱ्या थांब, हे आता लावा दे, तिथे पोलिसिंग टाका, आपल्या सिनियरिटी दाबऱ्या लाव, आधी लाव, पाच लाव, बोलायचं नाही, रुमाल बांधा दे. त्या मुलाला तुमच्यावरती काय वाटेल, त्या सिनियर हा जो नवीन कर्मचारी काय वाटेल त्याला. बस आला काळजी शब्द परत आणि तर त्याला सांगितलं होतं
तुम्ही लाश वगैरे करून हँडल करून आले, काही तपास वगैरे करून आणला, तुमचा लहान मुलगा तुमच्या सोबतचा शिपाई खायला थांबरे, साबण घ्या आधी, हात धु, चांगला हात धु, चांगलं धुवा, घासून धु, राखड लाव, हे तुम्हाला शिकवत. तो काय म्हणे, नाही दादा शिकवत नाही, दादा पुन्हा तुमच्याजवळ चिपकून बसेल नवीन पोरगा, नवीन पोरगा ते तपासे म्हणणार आहे, तपासे म्हणणार. आम्ही एलसीबी आमच्या बॅगमध्ये एक पाऊच माझ्याकडे जुनी आहे, विकत नाही घेतले मी. ज्यावेळेस आम्ही इकडे जायचं, जर काहीच मिळाले तर प्रसंगानुसार प्लास्टिकच्या पन्न्या, कॅरी बॅग्स हँडल करा. तुम्ही जर कामात असाल, तुम्ही जर करू शकत नाही, जे कोणी करणारे असतील, पब्लिक बोलवा म्हणून तुम्ही वापरत असाल, एक मदतीने तुम्ही घेत असाल, तर त्यालाही सांगा की नाही थांब रे बाबू, थांब हे घे, पाऊसच्या हातात काही लागलंय. शक्य झालं त्या दिवशी नखं जर वाढलेला तर नखे काढून टाका. लाश शिपायचं ड्युटी किंवा लाश हँडल केला आहे, पेशंट हँडल केलेला आहे, त्या दिवशी तुम्ही नखे जर वाढले असतील, जेवढे वाढले असतील तेवढे काढून टाका. काही इफेक्ट राहील त्याच्यावर तुम्ही करा. कोणत्या साबणीने हात धुवायचे, कशाने हात धुवायचे, आपण सिनियर आहोत, आपल्याला मुलं आहे, ह्या ज्या रेषा आहेत, बारीक बारीक रेषा आहेत, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी. फिंगरप्रिंटचं कोणी काम करतात तुमच्याकडे? फिंगरप्रिंटचं काम कोणी केलं? कोणी नाही. फिंगरप्रिंटचं जर तुम्ही करा, एखाद्याची फिंगरप्रिंट घ्या, त्याचे हात न धुता तुम्ही फिंगरप्रिंट घ्या, क्लिअर येणार नाही. पण तुम्ही जर हात जर धुतले तर त्याचे फिंगरप्रिंट आणखी क्लिअर येतील, त्याला मळ निघून जाईल, तेवढ्या गॅप तयार होतील, त्या रिंकल्स मध्ये रेंज मध्ये क्लिअर होऊन जाईल. तिथे किती प्रॉपरली ज्या वेळेस तुम्ही कोणत्याही प्रकारची लाश शिपायचं किंवा ऍक्सिडेंटची बॉडी, डेड बॉडी, पेशंट आणि आर्म हँडल करताना जर टॉपिक केली असेल, काही केलं असेल, काही नाही ते हँडल केलं त्या कामात घरी आल्यानंतर बार काही नाही, ज्या वेळेस तुम्हाला पडत असेल त्यावेळेस तुम्ही जे नाही काहीतरी रामदेव बाबाजी जे आहे ना प्राणायाम, लोम विलोम सगळ्यात बेस्ट आहे. लोम विलोम सगळ्यात इफेक्टिव्ह. इथून घ्यायचा, इथून सोडायचा आहे. जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे लोम विलोम काय असतं, सगळ्यांना माहिती आहे. पण करतो एक डब्बा, हा आजचा दिवस गेला, दुसरा गेला, असं होईल. हेल्थ डे याचा, या हिशोबाने आज सगळ्या गोष्टी जसं जसं जिथे जिथे जमले, आपल्या समोर दुसरा कोणी काही जर करत असेल अशा प्रकारे काही काम करत थांबव, काळजी घ्या. मला सांगा, तुमच्या आपल्या पोलिटिशियनला एखाद्या व्यक्तीचा आपला वाद जरी असला, त्या व्यक्तीचा जर कुठे काही इन्सिडेंट झाला, त्यात तुम्ही काय करता? वाद विसरता की नाही? अंडर विसरता की नाही? लगेच मध्ये जाता की नाही? दोन शिवाय घालता, त्याचा तो माणूस चांगला आहे, तो माणूस वाईट असेल, म्हणजे बायको पोरासाठी पाहावं लागतं, तो काय वाईट असेल, कसं असेल तसं जे काही तुम्ही बोलता जाता, ही काळजी तिथे आहे. तसेच सोबतच तांबडे होता तू वाद असेल ते चाला, तू आता ते एवढी भानगडी ते विसरा वापर करून लागला की कायला बसता हातात दोन घे थोडस, बस तुमच्यातला त्यांचा तो दोघांचा वाद इमिजिएट मिळून जाईल, इमिजिएट. इथून थोडीशी आज्ञा द्या. जळगाव पोलीस दलामध्ये मी 2.5 वर्षातून पाहतोय, काल उदाहरण दिलं, सेवाभाव ॲप्सामध्ये चांगला ताळमेळ आहे, चांगला आहे, एकदम चांगला आहे. अरे आध्यात्मिक वृत्ती चांगली आहे, एकमेकाला सांभाळून घेतात, हाय लेवल पर्यंत नाही सांभाळणार, जे लिमिटेशन आहे ते, आणि चांगली ताळमेळ आणखी त्याला या पद्धतीने वाढवा, या पद्धतीने आणखी वाढवा. एसआयने हातामध्ये बॅगमध्ये पाऊच पॅकेट आणखी समोर सांगतो झाला, थोडासा आपण ठेवायचं. बाहेर जाताय तुम्ही, त्या गावाला गेलाय, जेवाची वेळेवर आल्या, पाणी आणलं तर गाव खाऊ देते ना, हे बॅग मध्ये खावं नाही. पेपर सोप मिळत आहे ना, मिळतात ना पेपर सोप, घासा थोडसे, सोबतच्या शिपाईला द्या. बघा तो शिपाई तुम्हाला कधी विसरणार नाही. मी नागपूर ग्रामीण मध्ये असे 2-4 अधिकारी कर्मचारी ऐसा आहे, जसे हातकडी बाबत, पांडे, मिश्रा, तुमच्यासारखे मिश्रा होते, त्यांना ताठव तुम्ही आज कोणाचे, अरुण अग्रवाल PSI झाले, राजेंद्र सिंग ठाकूर PSI झाले, खिल्लारे साहेब इथे परवडायला होते, असू खिल्लारे, आता मेश्राम साहेब BDDS ला आहे, हे बघा
सिनियर होते. म्हणून मी हा लेक्चर इथे डिझाईन केलं होतं. एक तुमच्यासमोर सांगितलं यावरती तुम्हाला जे काय पटलं काय नाही पटलं प्लीज माझा नंबर नोट करा 99 23 42. पूर्ण विषय नापास या माध्यमात